नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करत आहे एका छोट्याशा पण खूप उपयोगी अशा DIYने, जी तुमच्या किचनची शोभा वाढवेल आणि कामही सोपं करेल आणि किचनमध्ये सकाळ संध्याकाळ कामातही येईल. तर असा DIY आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यानंतर असणार आहे आपल्या घरातील नेहमीची जी धावपळ असते ती, डेली रुटीन, थोडंसं स्किन केअर, माझ्या स्किनची काळजी मी कशा प्रकारे घेते, तर हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर बघा, आपल्या या चॅनलवरती ना बऱ्याचशा वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामध्ये आपल्या होम मेकिंग टिप्स असतात, क्लिनिंग असते, रेसिपी असते, गार्डनिंग असते, DIY व्हिडिओज असतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी मी आपल्या या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कुठे जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, आपल्या इथे ना प्लास्टिकच्या खूप साऱ्या पिशव्या, ज्या बोऱ्या आपण म्हणतो, तर त्या ठेवलेल्या असतात. कधी डाळीच्या बोऱ्या असतात, कधी तांदळाच्या असतात, कधी गव्हाच्या असतात. अशा बऱ्याच वेळा बघा प्लास्टिकच्या या ज्या पिशव्या आहेत तर त्या आपल्या इथे ठेवलेल्या असतात आणि आपण त्यांना फेकून देतो. पण त्यांना फेकण्यापेक्षा बघा, आपल्या किचनमध्ये किंवा बऱ्याच वेळेला घरामध्ये उपयोगी येईल अशा वस्तू आपण त्यापासून बनवू शकतो. तर आज मी किचनसाठी एक DIY बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, इथे ना पिशवीचा एक तुकडा मी घेतलेला आहे आणि त्याची लांबी आणि रुंदी 17 बाय 22ची आहे. आणि त्यानंतर त्याला कव्हर करण्यासाठी पुन्हा आणखी दुसरं कापड मी घेतलेलं आहे. तर बघा, अशा प्रकारचे जेव्हा कापड असतात किंवा थोड्या खराब झालेल्या किंवा फाटलेल्या बेडशीटा असतात, तर जर त्या व्यवस्थित कंडिशनमध्ये असेल तर फेकून न देता मी त्यांना अशा प्रकारे ना लावून ठेवते. कधीही कुठल्याही कामी आपल्याला येतं. आणि तितक्यातच बघा, वातावरण जे आहे ना तर ते इतकं छान झालं होतं आणि अचानक पावसाने एंट्री मारली होती आणि इतका सुंदर असा मातीचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. तसं बघायला गेलं ना तर पावसाळा मला अजिबात आवडत नाही. म्हणजे पावसाळ्याचा जो ऋतू आहे ना तर सगळीकडे बघा असं पूर्ण पाणी पाणी आणि ते चिखल वगैरे सगळं असं ना, त्यामुळे कुठे काय माहिती नाही, पण पावसाळा मला अजिबात आवडत नाही. पण यावर्षी ना पावसाची मी सुद्धा वाट बघत आहे. कारण बघा, इतक्या उष्ण तापमानामुळे आणि इतकं गरम होतं की बाल्कनीमधले जे झाडं आहेत ना तर ते सगळे असे ना जळायला लागले आणि त्यांचे पानंसुद्धा खराब व्हायला लागले. आणि तुम्हाला खरं सांगू, माझे झाडं ना अशा कंडिशनमध्ये मला अजिबात आवडत नाही. तर त्यामुळे ना यावर्षी मी सुद्धा पावसाची खूप आतुरतेने वाट बघत होती. तर म्हटलं चला, पावसाचं आपलं चालू आहे. तर बाहेर मस्त छान असा पाऊस पडत होता आणि मी माझं जे काम आहे तर ते कंटिन्यू करायला घेतलं. तर एक बाजू बघा, मी या कापडाने ना पूर्ण अशी पॅक करून घेतली आणि त्यानंतर हवं तर ती बाजू आपण तशीच ओपनसुद्धा ठेवू शकतो. पण मला ती पिशवी दिसलेली अजिबात चांगलं वाटत नव्हतं ते. त्यामुळे मग खालूनसुद्धा त्याला मी असं कवर करण्यासाठी एक दुसरं वस्त्र घेतलेलं आहे. तर तितक्यातच बघा, सानूने ना पापड आणले होते आणि मागच्या वेळेला मी आईकडे गेली होती तर आईने हे पापड मला दिलेले होते. तांदळाचे पापड आहे ते आणि ते कच्चेच खायला ना इतके चांगले वाटतात. हे जे पापड आहे तांदळाचे तर ते खरंच खूप छान वाटतात कच्चे खायला आणि मी ना बऱ्याच वेळा हे पापड कच्चे खात असते. तर चला असो. त्यानंतर खालची जी बाजू आहे तर तीसुद्धा मी इथे, ही जी पिशवी होती तर याच्याशी पॅक करून घेतली. आणि तितक्यातच पुन्हा आणखी सानू चहा घेऊन आलेली होती. तर बघा, मुलांना सुट्या असतील ना तर चहा वगैरे मस्त छान असा आयता मिळतो आणि बाहेर पाऊस पडत असेल, छान असं थंडगार वातावरण असेल आणि अशा याच्यामध्ये चहाचा जो आस्वाद आहे, चहाचा जो आनंद आहे, तर तो सगळ्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना की 4 चांद लावून जातो. तर अगदी इतकं छान असं कॉम्बिनेशन जमतं. आणि यासोबत थोडेसे तळलेले जर भजे मिळाले तर वाह क्या कहना. पण आज हे वगैरे काही होते नाही, तर भज्याचा प्लॅन काही होता नाही. नाहीतर सगळे असले घरी की भज्यांसाठीचं काहीतरी प्लॅनिंग मी करत असते. तर चला, सगळी बाजू पुन्हा आणखी मी एक्स्ट्राच्या कापडाने पॅक करून घेतली, सगळी गोट मारून घेतली. आणि ही जी मॅट आहे तर ती मी कशासाठी बनवली आहे तर ती बघा, इथे किचनमध्ये जे आपल्या भांड्यांच्या बास्केट असतात तर त्यांच्या खाली ठेवण्यासाठी ही मी मॅट बनवलेली आहे. आणि बऱ्याच किचनमध्ये बघा वॉशिंग एरिया नसतो, ड्राय बाल्कनी नसते आणि त्यांना
ना भांड्याचं हे जे टोपला आहे तर ते किचनमध्येच ठेवावं लागतं आणि ते पाणी सगळीकडे सांडतं. तर त्यामुळे अशा प्रकारचा हा जुगाड मी लावला आणि हे DIY बनवलेला आहे मी माझ्या नणंदबाईसाठी. त्यांनी बऱ्याच दिवसाचं मला सांगून ठेवलं होतं आणि उद्याला ते येणार आहेत. तर त्यामुळे म्हटलं की त्यांच्यासाठी ना हे बनवून घेते, कारण त्यांना मला हे द्यायचं होतं. त्यानंतर म्हणजे बाजारातून खूप सारं सामान मला आणायचं होतं. खूप सारं म्हणजे आता उद्या पाहुणे येणार आहेत, तर थोडीशी म्हणजे त्यांची तयारी, भाजीपाला जे काही असते आणि पाहुणचारासाठी मी यावेळेला ना विचार केला होता. खोव्याच्या ज्या साठवड्या असतात म्हणजे करंजीचाच प्रकार असतो तो, पण त्यामध्ये फक्त आणि फक्त खोवा आणि बाकीचं खोबरा कीस, साखर, ड्रायफ्रूट वगैरे घालून बनवलं जातं. पण अनफॉर्च्युनेटली खोवा काही मला मिळाला नाही. 2 डेऱ्या मी शोधल्या, पण तिथे काही मला खोवा मिळाला नाही. आणि सोबतच पूजेचे फुलंसुद्धा घ्यायचे होते मला, पण 3-4 दुकानं फिरूनसुद्धा पूजेचे फुलं मला एकाही म्हणजे दुकानच ते उघडं नव्हतं फुलांचं. त्या मावशींना फोन केला तर मावशी म्हणाल्या की उन्हामुळे फुलांचा थोडासा शॉर्टेज चालू आहे आणि उन्हामुळे मी सुद्धा बसत नाही आहे, त्यामुळे मग त्यांचं दुकान बंद होतं. तर फुलं काही मिळाले नाही. सोबतच बघा माझ्या सिंक एरियाजवळ आणि मुलांच्या स्टडी टेबलजवळ ना मला डस्टबिन हवी होती. कारण बघा मुलं ना इतका पेन्सिलचा जो शार्प केलेला कचरा असतो आणि त्यांचे जे काही छोटे छोटे कागदाचे चिटोरे असतात ना, तर सगळ्या रूमभर पसरवून ठेवतात. सगळा स्टडी टेबल पूर्ण कागदाच्या चिटोऱ्याने भरलेला असतो. तर तिथे थोडंसं ऑर्गनाईज करण्यासाठी म्हणून मी एक ना ह्या छोटासा डस्टबिन जो असतो तर तो आणलेला आहे आणि तसा सेम डस्टबिन मी माझ्या किचनसाठी सुद्धा आणला. कारण ओला कचरा आणि सुका कचरा आपण एकाच बादलीमध्ये टाकतो आणि मग तिथे सगळी वास लागते. तर त्यामुळे किचन सिंकच्या परिसरासाठी एका छोटासा डस्टबिन मी आणलेला आहे. सोबतच आज ना आलं लसणाची पेस्टसुद्धा मला बनवायची होती. ज्या वेळेला आपण सांबार तोडतो तर त्याचे जे देठं आहेत तर ते फेकून न देता अशा प्रकारे ना आलं लसणाची जी पेस्ट आपण बनवतो तर त्यामध्ये टाकायचं. त्याच्याने ना आलं लसणाला छान असा सुगंध येतो आणि थोडीशी जी लसण आहे तर ती सोललेली मी फ्रीजमध्ये ठेवते. कारण बघा कधीही कुठल्याही कामी येते. आपण सुकी भाजी बनवतो किंवा भेंडीची भाजी बनवतो, कारल्याची भाजी बनवतो, तर त्यावेळेला बघा त्या भाज्यांमध्ये ना लसणाच्या कुटाने फोडणी करायची. ती भाजी ना खूप छान लागते. त्यानंतर देवपूजेचे जे भांडे आहेत तर ते सुद्धा मला स्वच्छ करायचे होते. ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि त्याच्यानंतर एक ना घरगुती सिरम मी बनवते आणि बऱ्याच वर्षापासून हे मी वापरत आहे. तर ते सिरम आज तुमच्यासोबत शेअर करते. ते बनवण्यासाठी बघा 2 चम्मच ॲलोवेरा जेल घेतलेला आहे, 3 चम्मच गुलाबजल घेतलेला आहे, 5 थेंब बदाम तेल घेतलेला आहे, 5 थेंब ग्लिसरीन घेतलेला आहे आणि 1 विटॅमिन ईचं कॅप्सूल घेतलेला आहे. सगळं मिश्रण ना छान असं ढवळून घ्यायचं आणि अशा प्रकारचं हे ना एक क्रीमी टेक्स्चरवालं जे लिक्विड आहे तर ते तयार होतं. याच्याने बघा आपली स्किन जर खूप अशी डल असेल ना तर रोज रात्री तुम्ही फेसवॉश करून याला लावा. तर स्किनवर छान शाईनसुद्धा येते. हलकं फुलकं पिगमेंटेशन असेल तर ते सुद्धा दूर होते आणि स्किनसुद्धा हेल्दी राहते. तर काहीही न लावता झोपण्यापेक्षा एक हे जे सिरम आहे तर ते बेस्ट असतं नाईट क्रीम म्हणून. तर त्याचा मी वापर करते. सोबतच डोळ्यांच्या खाली लावण्यासाठी ही अंडर आय क्रीमसुद्धा मी घरीच बनवून घेते. तितक्यातच ना हे सुद्धा आलेले होते. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि 2-3 दिवसापासून हे बाहेर तिकडे चंद्रपूर, ब्रह्मपुरी साईडला यांचं काम चालू होतं. तर रात्री 10:30ला ते आले. 2-3 दिवसापासून तिकडेच होते. तर येता येता हे सामान घेऊन आलेले होते. तर जो सिरम मी तुम्हाला आता बनवून दाखवला तर तो सिरम खरंच खूप कामाचा आहे, खूप उपयोगी आहे. म्हणजे चेहऱ्यावर हलके फुलके दाग असतील किंवा हलकं फुलकं पिगमेंटेशन असेल आणि सोबतच बघा स्किन कधी कधी ना खूप अशी डल होऊन जाते, तर स्किनवर शाईनसुद्धा येते त्याच्याने आणि स्किन छान अशी हायड्रेट राहते, मॉइश्चर राहतो स्किनला. तर खरंच खूप उपयोगी आहे. म्हणजे बघा बऱ्याच वेळा आपण काय करतो की बाहेरच्या ज्या काही नाईट क्रीम आहेत किंवा महागडे जे प्रोडक्ट आहेत तर ते प्रत्येकालाच वापरणं शक्य होत नाही किंवा मग कोणाकोणाला ते नाही आवडत. होममेड काहीतरी अशी जी रेमेडी असते तर ती हवी असते. तर या पद्धतीचे जे सिरम आहे तर ते तुम्ही बनवून बघा आणि लावून बघा आणि खरंच त्याचे जे रिझल्ट आहेत तर ते खूप छान आहेत. सोबतच जी अंडर आय क्रीम आहे तर ॲलोवेरा जेल आणि विटॅमिन ईचं कॅप्सूल, तर त्याच्याने आपण जी डोळ्यांच्या खाली लावण्यासाठीची जी क्रीम असते तर ती बनवू शकतो त्याच्याने. तर सध्या बघा ऊन ना इतकं वाढत चाललं आहे आणि म्हणजे इतकं गरम होतं आहे की या उन्हामुळे ना ज्या आमच्या फुलवाल्या मावशी आहेत त्या आणि सोबतच पुन्हा आणखी 3-4 दुकान आम्ही फिरलो, एकाही दुकानामध्ये फुलं मिळाले नाही आणि 2-3 दिवस झाले घरचे फुलं संपलेले आहेत.
पण 2-3 दिवसापासून म्हणजे 2-3 दिवसापासून जाणं तर झालं नाही. पण याच्या आधीही मी 2-3 वेळा त्या मावशींकडे गेलेली, पण त्या मावशी काही होत्या नाही. आणि आजही आम्ही लिटरली 3-4 दुकान फिरलो, पण त्या 3-4 दुकानापैकी एकाही दुकानामध्ये फूल मिळालं नाही. आणि सोबतच आज बघा म्हणजे 2-3 माझे जे कामं आहेत तर ते पूर्णपणे फेल झाले. आज ना डेअरीमधून खोवासुद्धा आणायचा होता मला, कारण उद्याला पाहुणे येणार आहेत. म्हणजे आधी आम्ही माझ्या नणंदबाईकडे जाऊ, मोठ्या नणंदबाईकडे, आणि तिथेच उद्यालाच माझ्या लहान नणंदबाईसुद्धा येणार आहेत आणि तिथून मग त्या आमच्या इथे येणार आहेत, इथे नागपूरला. तर त्या फारशा दिवसासाठी काही येत नाही. एक दिवस म्हणजे थांबल्या की त्यानंतर मग त्यांचं ना गावाला जायचं असतं, कारण त्यांचीही जास्त सुट्टी वगैरे नसते त्यांनासुद्धा. तर त्यामुळे फारशा दिवसासाठी काही त्या येत नाहीत. तर विचार केला होता की जी पाहुणचाराची प्लॅनिंग आहे तर ती आजच करून ठेवणार. तर खोव्याच्या ज्या साठवड्या असतात, करंज्यांचाच प्रकार असतो तो, तर तो बनवण्याचा विचार होता माझ्या. पण आज डेअरीमध्ये खोवासुद्धा मिळाला नाही. प्लस काल मी ज्या साड्या आणल्या होत्या तर त्या साड्या पिको फॉलला टाकल्या, त्या साड्यासुद्धा आज मिळालेल्या नाहीत. आता उद्या माझ्या ना मोठ्या नणंदबाईकडे जायचं आहे आणि त्यातलीच एक साडी मला त्यांच्यासाठी घेऊन जायचं होतं. कारण आता म्हणजे त्यांचं येणं होणार नाही, येणार आहेत त्या, पण अधिक मास संपल्याच्या नंतर येणार आहेत. त्यांना डॉक्टरकडे काम आहे, तर अधिक मास संपल्याच्या नंतर येणार आहेत. तर विचार केला की अधिक मासाच्या निमित्तानेच आपण ते जे सामान आहे तर ते आणलेलं. तर उद्या आता मी त्यांच्या इथे चाललीच आहे. तर ननदबाईला आणि नंदयांना ते जे गिफ्ट आहे, जे सामान आहे, कपडे आहे, तर ते त्यांना मी देऊन देणार म्हणून. पण साड्यासुद्धा पिकोफॉल झालेल्या नाही, तर आता उद्या सकाळी जाऊन त्या साड्या आणाव्या लागतील. तर बघा अशा पद्धतीने काही काही जे आपले विचार केलेले कामं आहेत किंवा जे काही म्हणजे असं नियोजन आहे तर ते ना असं बिघडत जातं. तर चला आता बघू, आता उद्याला तिने साड्या दिल्या तर ठीक, नाहीतर मग विना पिको फॉलचीच ती जी साडी आहे तर ती मला त्यांच्यासाठी घेऊन जावी लागणार. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेलायकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.